फ्रेंड, आपला तिथं तवा तापलेला आहे। ह्या रात्रीच्या 2 चपात्या आहेत। मी हे गरम करायला टाकते। ह्याला तूप लावून घेते, पाहून घ्या। हे पण दुसरी चपाती टाकून घेते ह्याच्यावर। ह्याला पण असं तूप लावून घेते। पाहून घ्या, मी तूप लावलेलं आहे चपातीला सगळ्या साईडनी। गॅस एकदम बारीक वर ठेवलेला आहे। मी इथे घेतलेले ढोबळी मिरची, इथे घेतलेले पॉपकॉर्न, कोथिंबीर, कांदा, इथे सुकी मिरची बारीक करून घेतलेले, इथे मी चीजची वडी घेतलेली आहे। मग एक चपाती मी बाजूला काढून घेते साईडला। ही चपाती खरपूस भाजलेले ती साईडला टाकते आणि त्याच्यावर घेते टोमॅटो सॉस टाकून चमच्याच्या साहाय्याने असं सगळीकडे पसरून घेते। पसरवलेला आहे टोमॅटो सॉस। आता मी अशी एक एक करून ढोबळी मिरची ठेवून घेते, जेवढी लागते तेवढी। आणि कांदा टाकून घेते बारीक चिरलेला। गरम तवा आहे त्यावरच करायचं। थोडेसे पॉपकॉर्न टाकून घेते। आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर पण टाकून घेऊया थोडीशी। आणि ही आपली मिरची बारीक केलेली आहे ती पण टाकून घेऊया साईडने अशी खूप सारी। त्यात आपण सौंदती मीठ घेतलेलं आहे ती पण टाकून घेऊया चवीसाठी वरतून। इथे घेतलेला आहे पावभाजी मसाला, तो पण टाकून घेते थोडासा चवीला। आता मी ह्याच्यावर चीज किसून घेते। या प्रकारे सगळीकडे असं चीजचे तुकडे टाकले तरी पण चालते। पूर्ण एक वडी छोटीशी मी किसून टाकलेली आहे। आता मी चीज टाकून घेतलेला आहे आणि ह्या दुसऱ्या चपातीला पण मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे। आता ह्या प्रकारे मी ही दुसरी चपाती टाकून घेत आहे आणि दोन्हीकडनं छान खरपूस भाजून घेते। आता आपण थोडंसं वरतून तूप पण टाकून घेऊया आणि साईडने पण असं त्या प्रकारे टाकूया म्हणजे कडक होईल। आता आपण दुसरी पण बाजू शेकून घेऊया छान अशी। दुसरी पण भाजी छान अशी शेकलेली आहे। पाहून घ्या, आपलं चीज पूर्ण नितळायला लागलेलं आहे।
पाहून घ्या कसं मस्त असं वापरलंय पण भाज्या सगळ्या। आता आपण ह्या चमच्याच्या सहाय्याने असं कट करून घेऊया। जसं आपण पिझ्झाला करतो पिझ्झाला तसं कट करून घेऊया। आपल्या शेळ्या चपातीपासून चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे। मी असे 4 भाग करून घेतलेले आहेत। मी तुम्हाला काढून दाखवते। पाहून घ्या मी 2 साईडला काढून घेतलेले आहेत। बघा आपलं चीज पूर्ण मेल्ट झालेलं आहे पिझ्झाच्या प्रकारे आणि वाफ पण इथे छान असा शिळ्या चपातीपासून मी पिझ्झा बनवलेला आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।